लोकांना 500 कोटींचा चुना लावून मुंबईतली टोरेस कंपनी गेली पळून। टोरेस ही मुंबईमधील एक डायमंड शोरूम कंपनी होती। फक्त 4,000 रुपयांपासून या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत होती। 6 लाखापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यावर 11% व्याजदर मिळत होतं आणि आठवडाभरातच परतावा देखील दिला जात होता। सुरुवातीला या कंपनीने गुंतवणूकदारांना मोठी मोठी घरे दिली, महागड्या गाड्या दिल्या, शॉर्टमध्ये गाजर दाखवून जास्तीत जास्त इन्व्हेस्टर आकर्षित केले आणि हेच पाहून बऱ्याच लोकांनी आपली घरं विकून कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले। आता ही स्टोरी ऐकून तुम्हाला जरा जरा हेराफेरीची आठवण येत असेल। 25 दिन में करोड़पति। आणि झालंही तसंच। 8 जानेवारीला परतावा मिळणार म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणात डिसेंबर एंडिंगला गुंतवणूक केली। तब्बल 3 लाख लोकांनी या कंपनीत पैसे गुंतवले होते। या पैशाची एकूण रक्कम 500 कोटी होती आणि त्यानंतर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात हे दुकान रोज बंद दिसू लागले। इन्व्हेस्टर्स रोज येऊन बघून जात होते, पण ते दुकान जे बंद झालं ते कायमचंच। गणेश सारख्या कित्येक मध्यमवर्गीय लोकांनी त्यांचे घरं दागिने विकून त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं होतं आणि याच अशा स्कॅममुळे त्यांच्या फ्युचर सोबत त्यांचं वर्तमानही डिस्ट्रॉय झाले।